पुणे जिल्हा परिषदेच्या 8 गटांच्या आरक्षण सोडतीनंतर खेड तालुक्यात मातब्बरांच्या पदरी निराशा, दिग्गजांचा गट आरक्षणाच्या फेऱ्यात। आरक्षण सोडतीनंतर खेड तालुक्यात काही खुशी काही गमचा माहोल। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुटे पाटील आणि अनिल बाबा राक्षे यांच्या गटात महिला आरक्षण। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, कात्रज दूध संघाचे संचालक अरुण चांबारे, दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांचा गट आरक्षणाच्या फेऱ्यात। महिला आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या रेटवडी, पाईट, कुरोळी गटातील इच्छुक कारभारणीच्या रूपाने मैदानात उतरणार। रेटवडी गटात राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे यांना नामी संधी, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे, मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या मनसुब्यावर पाणी। आता राक्षे, थिगळे, मुंगसे कारभारणीसाठी लढणार, तर बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, सुनबाई दीप्ती यांच्यासाठी ताकद लावणार। रेटवडी गट महिला आरक्षित झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे हे पिंपळगाव तर्फे खेड गटाला पसंती देण्याची शक्यता। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांच्या चेहऱ्यावर आसू आणि हसू। वाडा गट अनुसूचित जमाती, कडूस गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वाबगाव गट सर्वसाधारण महिला, पिंपळगाव तर्फे खेड मध्ये सर्वसाधारण, मेदनकरवाडी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट गट सर्वसाधारण महिला आरक्षण, नाणेकरवाडी गट सर्वसाधारण, तर कुरोळी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण। आरक्षणानंतर आता गावगाड्यात निवडणुकीच्या चर्चा, काही ठिकाणी निराशा तर काही गटात इच्छुकांमधील उत्साह शिगेला। खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात 16 गणांसाठी प्रांत अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब निवासी तहसीलदार चेतन मोरे आणि गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत पंचायत समितीच्या 16 गणांपैकी 8 जागी महिला आरक्षण, सर्वसाधारण 9 पैकी 4 जागांवर महिलांना संधी। सभापती पद महिलांसाठी राखीव असल्याने सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या गणांमधील लढती चुरशीच्या ठरणार। पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे आंबेठाण, म्हाळुंगे, पिंपळगाव तर्फे खेड आणि चास गणात होणार तगडी फाईट। माजी सभापती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोकरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती अमोल पवार यांच्या गटात आरक्षण। माजी उपसभापती ज्योती अरगडे, माजी सदस्य अमर कांबळे, चांगदेव शिवेकर यांच्या गणावर आरक्षणाचा फेरा। वाडा, चास, पिंपळगाव तर्फे खेड, पाईट, आंबेठाण, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, कुरोळी गणांमध्ये महिला आरक्षण। वाशेरे गण अनुसूचित जमाती महिला, कडूस, वाबगाव, रेटवडी, बरकळ आणि आनंदी ग्रामीण हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित, तर मेदनकरवाडी आणि काळूस गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षणातून निश्चित। वाडा गणात अनुसूचित जमाती महिला, चास, पिंपळगाव तर्फे खेड, आंबेठाण आणि म्हाळुंगे हे 4 गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित। पाईट आणि कुरोळी या दोन्ही गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षण। नाणेकरवाडी गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित। ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम। नगर परिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास आता 17 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ। 31 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार। पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषद आणि 3 नगर पंचायती यांच्या प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरता 8 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी झाली होती प्रसिद्ध। या प्रारूप यादीच्या अनुषंगाने 13 ऑक्टोबर पर्यंत सूचना आणि हरकती स्वीकारण्यात येणार होत्या, मात्र राज्य निवडणूक आयोगाने सूचना आणि हरकती स्वीकारण्याची मुदत 17 ऑक्टोबर पर्यंत वाढवली। नागरिकांनी आपल्या सूचना हरकती सादर करण्याचे नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आवाहन। पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सायबर अवेअरनेस महिना 2025। सध्या विविध नवीन पद्धती वापरून सायबर गुन्हेगार लोकांची करतायत फसवणूक। बनावट बँक कॉल, लॉटरी किंवा गुंतवणुकीच्या ऑफर, सोशल मीडियावरील बनावट लिंक, QR कोड तसेच ऑनलाईन खरेदीच्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांकडून आर्थिक माहिती घेतली जाते।
नागरिकांनी जागरूक राहून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP, UPI पिन, बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे न पाठवण्याचे पोलिसांनी केले आवाहन। जर पैशाचा गैरव्यवहार अर्थात फायनान्शियल फ्रॉड झाला असेल तर त्वरित हेल्पलाईन क्रमांक 1930 या क्रमांकावर, तसेच अन्य प्रकारची सायबर फसवणूक अर्थात सोशल मीडिया हॅकिंग, ऑनलाईन ब्लॅकमेल, बनावट प्रोफाईल आदी फसवणूक झाली असेल तर 1945 या क्रमांकावर संपर्क साधावा। जुन्नर पाठोपाठ आता खेड तालुक्यातही बिबट्याची दहशत। मानवी वस्तीमधील बिबट्याचा वाढता वावर चिंताजनक। पाईट पापळवाडी येथे शेतात चरणाऱ्या शेळीवर बिबट्याचा हल्ला। ऊसाच्या शेतात नेऊन शेळीची केली शिकार। रानात चरणाऱ्या कळपामधून मेंढपाळ भाऊसाहेब मारुती मानवार यांच्या शेळीवर हल्ला करत केली फस्त। कोरेगाव बुद्रुक आणि ठाकूर पिंपरी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या मालकीच्या विद्युत रोहित्रामधून चोरट्यांनी कॉपर वायर काढून लांबवली। रोहित्रामधील ऑइलचेही केले नुकसान। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ धनराज पेटारे यांची फिर्याद। 22 अब्लिक 200 kVA क्षमतेच्या रोहित्रातून कॉपर वायर चोरीमुळे पंचक्रोशीतील शेतकरी आणि रहिवाशांना सहन करावा लागला नाहक त्रास।